शेफाली जरीवाला, सिद्धार्थ शुक्ला, सतीश कौशिक, राजू श्रीवास्तव. पण इथे सेलिब्रिटींची नावं का घेतोय? कारण की लोकांना लक्षात आलं पाहिजे की हा मुद्दा किती महत्वाचा आहे. कारण की सामान्य जनतेच्या मृत्यूचा यांना काही पडलेलाच नाहीये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा आपला मुद्दा आहे कार्डियक अरेस्टमुळे भारतात जे मृत्यूचे प्रमाण वाढले, तो एक गंभीर समस्या बनली आहे. सर्वप्रथम तर आपण कार्डियक अरेस्ट काय असतं ते समजून घेऊ. कार्डियक अरेस्ट म्हणजे हृदय अचानकपणे आणि अनपेक्षितपणे त्याची धडधड थांबवते. त्याच्यामुळे शरीरामध्ये होणारा रक्तप्रवाह बंद पडतो आणि व्यक्तीला चक्कर येते आणि त्याला जर तातडीने उपचार भेटले नाही तर त्याचा मृत्यू होतो. त्यासाठी त्याला प्रथमोपचाराची गरज असते. सर्वप्रथम आपण ॲम्ब्युलन्स बोलवणार, मग त्यानंतर त्याला सीपीआर देणार. ज्या व्यक्तीला कार्डियक अरेस्ट येतो त्याला सुरुवातीला एक एईडी नावाचं उपकरण वापरलं जातं. हे उपकरण म्हणजे काय? हे एक पोर्टेबल उपकरण असून इलेक्ट्रिक शॉकद्वारे हृदयाची धडधड पूर्वरित करण्यासाठी या यंत्राद्वारे प्रयत्न केला जातो. मग रुग्णालयात गेल्यावर व्यक्ती नॉर्मल झाल्यानंतर कार्डियक अरेस्टचं मूळ कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी काही चाचण्या केल्या जातात. मुख्याने ईसीजी, काही रक्त चाचण्या असतात, इकोकार्डिओग्राम, छातीचा एक्स-रे, हृदयाचा एमआरआय स्कॅन आणि स्ट्रेस टेस्ट अशा काही चाचण्या केल्या जातात. म्हणजे हा किती गांभीर्याचा विषय आहे. तरी सुद्धा आपल्या सरकारने शासकीय रुग्णालयामध्ये कार्डियक अरेस्ट सेंटर चालूच केले नाही. म्हणजे अंबरनाथमध्ये जे बीजी छाया हॉस्पिटल आहे तिथं कार्डियक अरेस्ट सेंटर नाहीये. म्हणजे माझ्या मते असं दुसऱ्या शासकीय रुग्णालयात ही सुविधा असेल असं सुद्धा नाही. मग विषय असा येतो मित्रांनो की जे सरकार आम्ही विकास केला असं सांगत फिरतं सर्वीकडे, त्या विकासामध्ये चांगली रुग्णालय देणे हा मुद्दा येतो की नाही? का फक्त ब्रिजेस बांधणे, मेट्रो चालू करणे, रस्ते बांधणे हाच विकास आहे? चांगले आरोग्य आणि चांगले शिक्षण हा विकास नाहीये का? कारण की भारतात कार्डियक अरेस्टमुळे मृत्यूचा दर हा झपाट्याने वाढत आहे. रजिस्टर जनरल ऑफ इंडियाच्या अहवालानुसार 3 मृत्यूपैकी 1 मृत्यू हा कार्डियक अरेस्टमुळे होतो. म्हणजे विचार करा ही किती गांभीर्याची गोष्ट आहे. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपले मुख्यमंत्री देवाभाऊ यांना आपण कामाचा माणूस म्हणून ओळखतो. म्हणजे त्यांची कामाची स्पीड खूप असते. कामे एकदम झपाट